आजच्या कार्यक्रमानिमित्त आवर्जून लाभलेले श्री अभिलाल दादा देवरे, आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया संस्थापक अध्यक्ष, यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच शाळेतील महाविद्यालयाच्या प्राचार्या, तसेच महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका, तसेच ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या आर के महाजन मॅम, अधिव्याख्याता राठोड सर, तसेच अखले सर, भोये सर, जगताप सर, चौरे सर, बेडसे सर यांनी प्रमुख पाहुण्याची भूमिका स्वीकारावी यांना मी विनंती करतो. मी अध्यक्षांना अशी विनंती करतो, अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करावं. अतिशय उत्कृष्ट असा डान्स केलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे परत एकदा. तर इयत्ता 11वीतील मुली आपल्या समोर एक छानसं गीत घेऊन येत आहेत. टाळ्या वाजवा त्यांसाठी सुद्धा. फक्त ये बघायचं चालू आहे ते. हा बघायचं.
अध्यक्षांना विनंती करतो की त्यांच्या हाताने त्यांना बक्षीस देण्यात यावं. बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री अभिलाल दादा देवरे यांना मी विनंती करतो की आपलं मार्गदर्शन आपण विद्यार्थ्यांना करावं. भारत माता की, भारत माता की. संविधान, संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा, फुले शाहू आंबेडकरांचा. आज गांधी आणि फुले विद्यालय आनंदखेडा सुट्रेपाडा या विद्यालयाचे चेअरमन, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांच्या उपस्थितीत संविधान दिनाच्या निमित्ताने जो मला अध्यक्ष म्हणून स्थान दिलं म्हणून या सर्व शिक्षकांचं आणि मुख्याध्यापकांचं मी पहिले स्वागत करतो. आजचा दिवस संविधान दिवस. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस आपल्या बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाडाचं काढं करून आपल्याला जे संविधान रूपी अमृत दिलं, त्या अमृत म्हणजे आपल्यासाठी अमूल्य किमतीचा आहे. 150 वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांनी आपल्या देशावरती राज्य केलं. आपल्या देशाच्या सर्व महापुरुषांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आंदोलन केले, उपोषण केले. अन्नत्याग उपोषण केलं. एवढंच काय जेलमध्ये सुद्धा आंदोलन केले आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून घेतलं. त्याच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज खाली, सडांचा आवाज खाली, शांतसा बघा पहिले इकडे. ज्या प्रकारे महापुरुषांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्याच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हाडाचा काढा करून रक्ताचा पाणी करून आपल्याला संविधान रूपी अमृत दिलं. भारतीय राज्यघटनेचा कलम 14 समानतेचा हक्क, कलम 21, 21, 23, 39, 41, 43, 46, 51, 1 आंतरराष्ट्रीय उडान 1948 अनुच्छेद 2, अनुच्छेद 23, अनुच्छेद 25 नुसार आपल्याला सर्वांना अधिकार दिला. एवढंच काय, कलम क्रमांक 19 ची आपल्याला एकत्र येण्याचा अधिकार दिला. एवढं आपल्या संविधानाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अमृत दिलेलं आहे. बरोबर आहे. आणि या अमृतरूपी संविधानाचा ज्याने वापर केला, ज्याने ते आत्मसात घेतलं, संविधान प्रत्येकाच्या झोपडी नसून तर खोपडी गेलं पर्यंत गेली पाहिजे, तरच आपल्याला आपल्या जीवनाचा हक्क समजेल. आपण जीवन कसं जगावं हे आपल्याला भारतीय राज्यघटनेने, आपल्या स्वातंत्र्य देशाने आपण समजून सांगितलं आहे. म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांना मी एकच सांगतो, आपल्याला कलम क्रमांक 21 हा शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे. कलम क्रमांक 23 आपल्याला रोजगाराचा अधिकार आहे. आपल्याला शासन रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. म्हणून आपण शिक्षण घेतलं पाहिजे. या संविधान दिनाच्या निमित्ताने मी या महापुरुषांना वंदन करतो, अभिवादन करतो. आणि तुम्ही सर्वांनी शांत चित्ताने माझे 2 शब्द समजून घेतलं म्हणून मी तुमचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द इथंच थांबवण्याचा प्रयत्न करतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. खूप खूप धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन आदरणीय श्री बेडसे सर करतील असं मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत माता की,
धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श मल्हार बौद्ध सेना ऑल इंडियाचे अध्यक्ष माननीय अभिलाष दादा देवरे हे वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले, त्यामुळे त्यांचे आभार. तसेच गांधी आणि फुले विद्यालय खेडे तसेच ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य आर के महाजन मॅडम वेळात वेळ काढून म्हणून प्रमुख पाहुण्याची भूमिका निभावली, म्हणून त्यांचे आभार. तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माझे बंधू भगिनी आणि तुम्ही सुद्धा शांततेत ऐकून घेतलं, त्यामुळे तुमचे आभार. आणि अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.